श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आपण खूप नित्यसेवा करत असतो, आपण गुरुचरित्र पारायण करत असतो, सारामृतचे पारायण करत असतो, पण या सगळ्या सेवा करूनही आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही, त्या सेवेमधून आपल्याला काही अनुभव येत नाही। तर हा अनुभव का येत नाही याचं सुंदर उदाहरण गुरुमाऊलींनी दिलं आहे, तेच मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे जे माझे काही नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। संसार म्हटलं, प्रपंच म्हटलं की या संसारामध्ये अनेक अडचणी असतात, अनेक प्रश्न असतात। तर बघा, काही जणांना मुलं बाळ होत नसतील, काही जणांचं प्रमोशन होत नसेल, तर काही जणांना वेगवेगळ्या अडचणी असतात। तर या अडचणीमधून मार्ग कसा काढायचा, तर बघा बरेच जण दिंडोरीला जात असतात गुरुमाऊलींकडे आणि त्यांना त्यांचे प्रश्न सांगत असतात आणि ते प्रश्न सांगून ते सेवा घेत असतात। तुम्ही सुद्धा जर तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील आणि त्या खूप सेवा करूनही सुटत नसतील, तर तुम्ही सुद्धा एकदा दिंडोरीला जा आणि गुरुमाऊलींना तुमचा काय प्रश्न आहे, काय अडचणी आहेत त्या सांगा आणि त्यांच्याकडून सेवा घ्या। बघा, ही सेवा घेतल्यानंतर तुम्हाला खूप मोठा चमत्कार जाणवलेला दिसेल। तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रश्न आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या नक्की सुटलेल्या दिसेल। याचं एक सुंदर उदाहरण आहे, ते म्हणजे एक आजोबा होते आणि ते शेतकरी होते। आजोबा आणि नातू दोघे जणे असे राहत होते। तर एकदा काय झालं, तो नातू हरवला गेल्यानंतर ते आजोबा त्या नातवाला शोधत फिरत राहिले। तर बघा, गुरुमाऊलींचे सत्संग असतात, बऱ्याच ठिकाणी गुरुमाऊलींचे कार्यक्रम असतात। असाच एक कार्यक्रम होता आणि ते आजोबा फिरत फिरत त्या सत्संगमध्ये गेले आणि ते इतके हतबल झाले होते त्या नातवाला शोधता, कारण त्या नातवाशिवाय त्यांच्याकडे कोणीही आधारासाठी नव्हतं। मग त्यांना गुरुमाऊली दिसले आणि त्या गुरुमाऊलींना त्या शेतकऱ्याने, त्या आजोबांनी त्यांना गुरुमाऊलींना तो त्यांचा प्रश्न सांगितला की माझा नातू हरवलेला आहे आणि तो मला सापडत नाही आणि तो एकच माझा आधार आहे, त्याच्याशिवाय मला कोणीच नाही। काय करावं, कसं करावं हे मला काही सुचत नाही। तेव्हा गुरुमाऊलींनी त्यांना अशी एक सेवा दिली आणि त्या सेवेबरोबरच त्यांना त्या कार्यक्रमाच्या ज्या पत्रिका होत्या त्या पत्रिका दिल्या आणि त्या पत्रिका घेऊन त्या आजोबांना सांगितलं, तुम्ही घरी जास्तोपर्यंत ह्या पत्रिका तुम्हाला ज्यांना ज्यांना द्यायच्या आहेत त्यांना तुम्ही ह्या पत्रिका द्या आणि एक सेवा आणि ह्या पत्रिका असं घेऊन त्यांनी गुरुमाऊलींनी त्या आजोबांना सांगितलं, तुमचा नातू तुम्हाला नक्की भेटेल हे त्यांना आश्वासन दिलं। आणि मग त्या आजोबा तिथून निघाले। त्यांनी त्या पत्रिका एक एक करत, जसं घरी जास्तोपर्यंत एक एक पत्रिका करत त्यांनी सगळ्या त्या वाटल्या आणि एक पत्रिका त्यांनी त्यांच्या घरी नेली। त्यानंतर त्यांनी सेवेला सुरुवात केली। त्यांची 40 दिवस त्यांनी मनोभावे अगदी मनापासून विश्वासाने, म्हणजे गुरुमाऊलींवर त्यांनी विश्वास ठेवला, श्री स्वामी समर्थ महाराजांवर त्यांनी विश्वास ठेवला आणि या विश्वासाने आणि या श्रद्धेने त्यांनी जी काही 40 दिवसाची सेवा आहे ती 40 दिवसाची सेवा केली आणि 40 दिवसाच्या मध्यरात्री, बघा 40 दिवसाच्या मध्यरात्री त्यांच्या दाराची कडी वाजवली गेली आणि ती कडी वाजवल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला। तर दरवाजा उघडल्यानंतर साक्षात त्यांचा नातू त्यांच्या समोर उभा होता। हे पाहून ते आजोबा इतके खुश झाले आणि त्यांनी त्याला घरात घेतला आणि त्यांनी विचारलं की बाळा, तू इतक्या दिवस कुठे होतास, तू मला आजपर्यंत, मी तुला इतकं शोधलं तरी तू मला आजपर्यंत का भेटला नाहीस।
आणि असंच त्याचं लक्ष म्हणजे त्या नातवाचं लक्ष त्या पॅम्पलेटकडे गेलं, म्हणजेच त्या कागदाकडे जी पत्रिका होती त्या पत्रिकेकडे गेलं आणि ती पत्रिका पाहून तो त्या आजोबांना म्हणाला, आजोबा मी यांच्याकडे 40 दिवस होतो, यांनी मला आश्रय दिला होता आणि मी यांच्याकडे राहून सेवा करत होतो. तर बघा एवढा मोठा चमत्कार घडत असतो सेवेने. आता तर सेवा कोणती दिली होती तर बघा त्यांना सांगितलं होतं, गुरुमाऊलींनी आजोबांना सांगितलं होतं की तुम्ही उद्यापासून काय करायचं आहे, तुम्ही तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या फोटोसमोर तुम्हाला बसायचं आहे, 2 अगरबत्ती लावायच्या आहेत आणि या 2 अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला त्या संपोस्तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे हा तुम्हाला जपायचा आहे आणि ही सेवा तुम्हाला 40 दिवस करायची आहे. 41व्या दिवशी तुमचा नातू तुमच्या घरी असेल हे आश्वासन, हा विश्वास गुरुमाऊलींनी त्या आजोबांना दिला होता आणि हा विश्वास खरा ठरला होता. तुम्ही ही सेवा करून बघा. बघा असं म्हटलं जातं की नामस्मरणापेक्षा कोणतीही सेवा मोठी नाही. तुम्ही नामस्मरण केलं तर या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तुमचा कोणताही प्रश्न असू द्या तो प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. मग जर तुम्हाला वेळ नसेल, देवासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायला वेळ नसेल, बघा जर तुमचा प्रश्न खरंच खूप मोठा असेल तर तुम्हाला देवासमोर बसून 2 अगरबत्ती लावून हा मंत्र आहे तो जपायचा आहे. पण जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही काम करताना, उठता बसताना, चालता बोलताना तुमच्या मनामध्ये नेहमी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जरी चालू असला तरी महाराज तुम्हाला कोणत्याही संकटातून, कोणत्याही अडचणीतून तारून नेणार आहेत. जसं या आजोबांना तारून नेलं, त्यांचा एकुलता एक आधार त्यांच्यापर्यंत पोचवला, तसंच तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कोणताही प्रश्न असेल, तुम्हाला मुलंबाळं होत नसतील, तुमच्या घरामध्ये सतत कटकटी असतील, तुमची मुले तुमचं ऐकत नसतील, काही जणांचा विवाह होत नसेल, तर काही जणांना खूप वेगवेगळ्या अडचणी असतात, तर या वेगवेगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी, त्या संकटातून तारून जाण्यासाठी तुम्हाला एकच सेवा करायची आहे आणि ती सेवा गुरुमाऊलींनी सांगितली आहे की तुम्ही ही एकच सेवा करा, महाराजांचं नामस्मरण करा. या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तुमचा कोणताही प्रश्न असेल, कोणतीही अडचण असेल तर ती अडचण सुटल्याशिवाय राहणार नाही. हे आश्वासन, हा विश्वास गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेला आहे आणि ह्या विश्वासावरच तुम्हाला ही सेवा करायची आहे. मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार घडतो. जसा आजोबांच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडला आहे तसाच तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये चमत्कार घडणार आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.